ओम। औदुंबरा तळवटी नरसिंह योगी, कृष्णातटी परमशांत सुखास भोगी, ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे, अनन्य तो शरण त्यास इच्छित देता आहे। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री कृष्ण सरस्वती, परम पूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ स्वामी स्वरूपानंद श्री क्षेत्र नरसिंहवाडी विषयी विचार करत असताना वाडीतलं जे हिरण्य तत्व आहे त्याचप्रमाणे वाडीच्या ठिकाणची सद्गुरूंची जी अधिष्ठान सत्ता आहे त्या सत्तेचा साधकाला नवनवा अशा प्रकारचा प्रत्यय येत असतो। हा प्रत्यय घेत असताना साधकाला होणारा जो आनंद आहे तो आनंद संतांनी ज्याप्रमाणे वर्णन केलेला आहे त्या प्रकारचाच आहे किंवा त्यापेक्षा काही वेगळा आनंद आहे असं नाही। आनंदाचे डोही, आनंदाचे तरंग, डोहाती आनंद आहे आणि तरंग ही आनंदाचेच आहेत। ही संतांची जी प्रचिती आहे ती वाडीच्या ठिकाणी येत असते। अनेक सिद्ध पुरुषांनी तसंच तपस्व्यांनी हे स्थान अतिशय जागृत ठेवलेलं आहे। याचं कारण असं आहे की सद्गुरुनाथ महाराजांनी केलेली जी जागृती आहे किंवा आपलं अस्तित्व त्या ठिकाणी अक्षय राहील असं जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाचा जर विचार केला तर तेच आश्वासन विविध अधिकारी देहांच्या मार्फत सद्भक्तांना मिळत असतं। सद्गुरूंचं अधिष्ठान वाडीमध्ये आहे म्हणूनच वाडीची काही वैशिष्ट्ये आहेत। ही वैशिष्ट्य आणखी सुंदर रीतीनं जाणवत राहतात। एक म्हणजे वाडी ही सद्गुरूंची तपोभूमी असल्या कारणानं त्या ठिकाणी गेल्यानंतर मनुष्याला असं वाटत राहतं की आपल्या जीवनामध्ये आपण काही साधना सुरू करावी, साधनेचा आनंद आपणालाही मिळावा आणि हा आनंद अशासाठी मिळावा की ज्या योगे दैनंदिन जीवनातल्या व्यथा वेदना आहेत त्या व्यथा वेदनांपासून आपणाला थोडंसं दूर जाता आलं तर पाहावं। खरं पाहता हा विचार वाडीसारख्या ठिकाणी निर्माण होतो याचं कारणच असं आहे की मूलभूत विचार जो आहे जीवाचा त्या विचाराला या क्षेत्रामध्ये गेल्यावर जाग येते।
महाराजांची तपोभूमी असल्या कारणानं प्रत्येकाला असं वाटत असतं की सद्गुरूंनी जे तपस्साधन केलं त्या साधनातून त्यांनी जे आशीर्वाद वाडीमध्ये प्रगट केलेले आहेत, जे सुंदर अशा प्रकारचं विवेक तत्व तिथं जागृत ठेवलेलं आहे, त्या तत्वाचा आपल्या आयुष्यातही आपणाला प्रत्यय आल्याशिवाय राहू नये. सर्व अध्यात्माचं सार जर बघितलं किंवा अध्यात्माचं अधिष्ठान जर पाहिलं तर आपणाला असं आढळून येईल की विवेकाच्या आधारावरच अध्यात्माची इमारत उभी असते. आणि जर सद्विवेक हा जागृत अंतःकरणामध्ये झाला तर मनुष्याचे विचारही सत्वगुणांनी पुलकित होतात आणि ते विचार त्याच्या कर्माचं अधिष्ठान ठरतात. कर्माच्या मागं जर सुंदर विचार असेल तर सत्कर्म घडत असतं. सद्गुरूंनी सर्वोत्तम विचार वाडीमध्ये जर कोणता प्रगट केला असेल तर तो विचार म्हणजे प्रत्येक जीवाला त्यांनी अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे की या माझ्या तपोभूमीमध्ये जो कोणी येईल त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरूंनी कल्याण या शब्दाचा जो वापर केला तो वापर आत्मकल्याणाशी निगडीत आहे. त्या दृष्टीनं तिथं जीवाचं मंगल होत असतं. तेव्हा पहिलं वाडीचं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर सद्गुरूंची ती तपोभूमी आहे. दुसरं वैशिष्ट्य माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं, वाडी ही केवळ कर्मभूमी नाही तर मर्मभूमी आहे. मर्मभूमी अशासाठी आहे की वाडीला गेल्यानंतर आयुष्याचं मर्म जे आहे ते साधकाला जाणवत राहतं आणि एक प्रकारची अनाहूत अशा प्रकारची त्याची विचारसरणी तयार होत राहते की जी विचारसरणी त्याला सत्पथावर ठेवण्यासाठी म्हणून कारणीभूत ठरते. तिसरं वैशिष्ट्य वाडीचं असं आहे की वाडी ही दिव्य भूमी आहे. दिव्य भूमी अशासाठी म्हणायचं की ज्या भूमीमध्ये गेल्यानंतर मनुष्याला चुका कराव्यात असं वाटत नाही किंवा कर्म करताना सुद्धा खेदकारक कर्म होतील अशा प्रकारची त्याची वृत्ती निर्माण होत नाही. वाडी ही वृत्तीबंधनाला सुद्धा पोषक आहे. वृत्तीबंधनाला पोषक अशासाठी आहे की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये विविध प्रकारच्या वृत्ती निर्माण होत असतात आणि प्रत्येक वृत्तीला न्याय द्यायचा म्हटला तर ते अशक्य होऊन जातं. वृत्ती विलास होत असतो, त्यातनं मनुष्याला व्यथा वेदनांचा अनुभव घ्यावा लागतो आणि या वेदना अनुभवत असताना त्या नेहमी सुसह्य असतील असं नाही. तेव्हा त्याला अशी विश्रांतीची जागा हवी असती माणसाच्या मनाला की ज्या विश्रांतीच्या योगानं त्याला आलेला जो थकवा आहे, त्याचं कमी झालेलं जे आत्मबल आहे, त्याच्या विचारामध्ये अकारण जो फरक होत असतो, या सर्वापासून एक वेगळी सुटका त्याला अभिप्रेत असते. ती सुटका या ठिकाणी गेल्यानंतर मिळते. आपल्या विविध सूक्तांमध्ये प्रार्थनामध्ये उद्घोष केला आहे. तो कशाचा उद्घोष केला तर मनशुद्धीसाठी म्हणून मनुष्य अनादिकालापासून प्रयत्नशील आहे आणि मनावर जे एक सूक्त आहे त्याच्यामध्ये मुद्दाम म्हटलं गेलेलं आहे की तन्मे मनः
शिवसंकल्पमस्तु. माझं मन हे सुंदर अशा प्रकारचे संकल्प जे आहेत त्या संकल्पानं युक्त होत राहू आणि त्या संकल्पानं माझं मन हे भरलं जावं. याचाच अर्थ असा आहे की अविचारी प्रवृत्ती किंवा जीवन असंतुलित होईल अशा प्रकारचे विचार, त्याज्य कर्म या सर्वापासून सुटका व्हावी यासाठी जे प्रयत्नशील आहेत त्यांना वाडीच्या ठिकाणी निश्चितपणे सुंदर अशा प्रकारचं सद्गुरूंचं आश्वासन आहे की त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण वाडीविषयी विचार करत असताना अनेक सिद्ध पुरुषांचा विचार केलेला आहे. कालच मौनी स्वामींच्या विषयी मी बोलत होतो आणि मौनी स्वामींची नेमकी अवस्था काय होती देहात असताना याचा जर विचार आपण केला तर आपणाला असा आढळेल की त्यांच्या ठिकाणी ब्रह्मस्फुरणाशिवाय अन्य कोणतंही स्फुरण राहिलंच नव्हतं. आणि ब्रह्मस्फुरण जेव्हा एखाद्या देहामध्ये सातत्यानं चालू राहतं तेव्हा पंचभौतिक तत्वांवर त्याची सत्ता आपोआप कार्यरत होत असते. त्यांनी केवळ पावसाला आज्ञा केली, मेघाला आज्ञा केली की पाऊस हवा, ती त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानल्यानंतर पाऊस पडल्याचा चमत्कार वाडीमध्ये झाला. चमत्काराचं एक विज्ञान आहे, पण ते विज्ञान जर जाणून घ्यायचं असेल तर योगाचं अधिष्ठान किंवा योग सत्ता, योग विचार हा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला हवा आणि त्यानुसार त्याचा आचरण करण्याची प्रवृत्ती जी आहे त्या प्रवृत्तीचीही जोपासना व्हायला. मला नेहमी वाटतं की वाडीतला वारा जो आहे त्याला एक प्रकारचा सुगंध आहे आणि हा सुगंध कृत्रिम नाही, किंबहुना लौकिकातला सुगंध आहे असंही म्हणता येणार नाही. तो वारा वाहतो म्हणजे कसा वाहतो, त्याला कोणता सुगंध आहे तर भक्तीचा सुगंध आहे. आणि भक्तीचा सुगंध ज्या वाऱ्यामध्ये भरलेला असतो तो वारा प्राणतत्वानं युक्त अशा प्रकारचा असतो आणि प्राणतत्वाचं स्वाभाविक स्फुरण त्या वाऱ्याच्या माध्यमातून देहांच्या मध्ये होत असतं. केवळ मनुष्याच्या देहामध्येच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांच्या देहामध्ये. म्हणून वाडीला जाऊन आल्यानंतर पुष्कळ वेळा आपण विचार न करता सहज स्फुरणातनं उद्गार काढतो की महाराजांचं दर्शन झालं, आता फार बरं वाटतं, हलकं वाटतं. हे हलकं वाटणं, बरं वाटणं याचं कारण जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर आपणाला असं आढळतं की आपल्या शरीरामध्ये जो प्राणवायू कार्यरत असतो या प्राणवायूचा अकारण खर्च जीवनामध्ये आपल्या होत असतो आणि त्याला कोण कुरतडत असतं, तो प्राणवायू कोण गिळंकृत करत असतं तर आपलं मनच गिळंकृत करत असतं. मनामध्ये येणारे जे विविध अशा प्रकारचे विचार असतात की ज्या विचारांच्यामुळं माणसाला कारण नसताना एक प्रकारचा अशक्तपणा आल्यासारखं वाटतं. अशक्तपणा आल्यानंतर आपण आता काय करतो, नाईसची गोळी घेतो. पण महाराजांच्या इतकं नाईस जगात कोणीच नसल्यामुळं त्यांचा जर विचार केला तर पुष्कळ वेळात या थकव्यापासून माणसाला दूर होता येतं. त्याला आतूनच एक प्रकारचा आनंद वाटायला लागतो, आश्वासन मिळतं आणि त्याच्या अंतःप्रवृत्तींची, सुंदर अंतःप्रवृत्तींची जोपासना होत असते. वाडीला शंकर स्वामी म्हणून एक अधिकारी व्यक्ती होते.
यांच्या बाबतीत अशी घटना घडत असे की ते जेव्हा भिक्षेला निघत तेव्हा त्यांच्या भिक्षेला जवळजवळ 4-5 तास लागायचे. पाऊल टाकताना प्रत्येक वेळा त्यांना असं वाटत असे की महाराजांच्या पादुका सगळीकडे आहेत आणि त्या पादुकावर चुकून आपला पाय पडेल. किती समृद्ध भाव होता पहा आपण. ही भाव समृद्धी जी आहे, या समृद्धीची जोपासना ही सहजासहजी होत नसते. लौकिकातनं लोक त्यांना कदाचित वेडा म्हणत असतील. वेडा कुणाला म्हणतात तर 4 चौघांच्या सारखं जो वागत नाही त्याला माणसं वेडा ठरवतात. पण हे जे वेड होतं हे एक वेगळ्या प्रकारचं वेड होतं. ज्या वेडामध्ये संपूर्ण विश्वाचं स्वामित्व हे ज्या वेळाला अभिप्रेत होतं, किंबहुना आत्मसत्तेच्या गाभाऱ्यात शिरण्याची ज्यांची इच्छा असते त्यांच्या वृत्ती अशा प्रकारच्या होतात. वाडीला गेल्यानंतर पुष्कळ माणसं उन्हातून जातात. ऊन रणरणत असतं. कृष्णामाईचं पाणी सुद्धा पुष्कळ वेळा आटलेलं असतं. अशा वेळी जरी वाडीला गेलो आपण तरी सुद्धा त्या उन्हाची जाणीव होत नाही. ऊन, वारा, पाऊस यांची जाणीव आपल्या मानसिकतेशी पुष्कळशी निगडीत असते. पुष्कळ वेळा रणरणत्या उन्हामध्ये आता महाराजांचा प्रदक्षिणेचा जो मार्ग आहे त्या मार्गावर सावली केलेली आहे, स्लॅब टाकलेला आहे. पण जर पूर्वीची वाडी बघितली तर नुसतं महाराजांचं देऊळ होतं. त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालताना सावली नव्हती. तरी सुद्धा अनेक सद्भक्त अतिशय प्रेमानं प्रदक्षिणा घालत असत. आणि या प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो टेंबेस्वामी महाराजांनी प्रगट केलेला भजन मंत्र आहे, या मंत्राचा उच्चार करत 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 प्रदक्षिणा घालायची. प्रत्येक प्रदक्षिणा घालत असताना सद्गुरूंच्या अति निकटतम अशा प्रकारच्या सहवासाची जाणीव होत असल्या कारणानं प्रदक्षिणा घालताना मनुष्याला श्रम व्हायचे नाही, किंबहुना त्याला फार बाबा उन्हाचा त्रास होतो असंही होत नव्हतं. आपल्या आनंदात आणि सद्गुरूंच्या विचारात त्याची प्रदक्षिणा चालू असे. लोकांना विचारलं, बाबा इतक्या प्रदक्षिणा घातल्यास तुला काही त्रास झाला का? तर ते म्हणत असत, ऊन काय तसं जाणवत नाही. हा अनुभव आहे आणि हा अनुभव भाव हृदय जर असेल तर निश्चितपणे येत असतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा भजन मंत्र जेव्हा म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ प्रत्येकाला नेमकेपणानं माहीत असतोच असं नाही. त्याचा अर्थ आपण असा धरूया की दिगंबरा हा महाराजांचा जय जयकार आहे. पण मंत्राचा जर अर्थ नेमकेपणानं आपण कळवून घ्यायचा म्हटलं तर त्याचा अर्थ असा आहे की जो सर्वव्यापी आहे, दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे, दिक अंबरा हा यस्य सहा. दिगंबरा दिगंबरा असं 2 वेळा म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व दिशामध्ये सगळीकडे व्यापून ते जे दत्त तत्व आहे, परमात्मा तत्व आहे, अशा तत्वाचा मी उद्घोष करतो. इथं हा उद्घोष करत असताना साधकाच्या अंतःकरणामध्ये नेमकेपणानं काय घडत असतं तर नाम घेता घेता साधक सूक्ष्म होत असतो आणि नाम आणि नामी यांचं एकरूपत्व जे आहे हे एकरूपत्व झाल्यानंतर साधकाला असं वाटतं की मी म्हणजे देह नाहीच, देहातीत अशा अवस्थेमध्ये तो वावरत असतो, त्याला देहाचं भान असत नाही. तेव्हा हा भजनाचा जो टेंबेस्वामी महाराजांचा महामंत्र आहे याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये दिगंबरा दिगंबरा म्हणत असताना
साधक सूक्ष्मही होतो, साधक व्यापकही होतो, साधक विचारातीत होतो आणि साधकाच्या ठिकाणी ब्रह्मतत्वाचं स्फुरण व्हायला लागतं. ही या मंत्राचं वैशिष्ट्य आहे. श्रीपाद असं नाव आहे त्या ठिकाणी. पुढं श्रीपाद वल्लभ. मूलतः आपल्या सांस्कृतिक विचारामध्ये आणि आध्यात्मिक धारणांमध्ये भगवान विष्णूंचा विचार केलेला आहे. तेव्हा दत्त महाराजांचं वर्णन करताना इथे टेंबेस्वामी असं महाराज असं म्हणतात की श्रीपाद वल्लभ. श्रिया हा यस्य पादे तिष्ठती सहा. ज्याच्या पायाशी महालक्ष्मी आहे, त्या महालक्ष्मीचा अधिपती, त्या महालक्ष्मीचा पती म्हणजे विष्णू. तेव्हा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा भगवान विष्णू म्हणजे भगवान दत्तात्रेयच आहेत. आणि ते कसे आहेत तर सगळीकडं व्यापून आहे. या मंत्रानं नेमकेपणानं काय होतं तर नेमकेपणानं मनुष्याच्या धारणा ज्या आहेत या धारणांच्या मध्ये बदल होतो, त्या संधारणा होतात. मनुष्याचं चित्त जे आहे ते एक प्रकारची शुद्धी अनुभवायला लागतं. भजन मंत्र म्हणत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये भाव आपोआप निर्माण व्हायला लागतो. आणखी काय होतं तर आपण ज्याचं नाव घेतो त्याची जवळीक आपणाला आहे याची जाणीव होत असल्या कारणानं मला कोणाचाही आधार नाही असं माणसाला वाटत नाही. आणखी असं होतं की चित्तशुद्धीमुळं त्याला सतत चांगली कर्मच हातून घडत राहोत अशा प्रकारची एक त्याची भावना होती, एक विचार होतो आणि विचार शुद्धी होती. योगामध्ये विचार शुद्धीला अतिशय महत्त्व आहे. विचार शुद्धीतून नाडी शुद्धी होत असते. आपल्या शरीरातून जे रक्त वाहत असतं, अनेक शिरांमधून नाड्यांमधून जे रक्त वाहतं त्या रक्तामधलं प्राणतत्व प्रस्फुटित होण्यासाठी म्हणून हा भजन मंत्र कार्यरत होतो. आणि या भजन मंत्रामुळंच मनुष्याला जे परमार्थातली प्रमेय आहेत या प्रमेयांचा बोधही होत जातो. असा हा भजन मंत्र आहे. वाडीच्या संदर्भात या मंत्राचा वापर केला जातो. वाडीमध्ये या मंत्राचा उच्चार केला जातो आणि ब्राह्म मुहूर्तावर हा मंत्र वाडीतनं म्हणत म्हणत ग्राम प्रदक्षिणाही केली जाते. आता ब्राह्म मुहूर्तावर का म्हणतात? पहाटेच्या वेळी म्हणण्याचं आपण ब्राह्म मुहूर्त धरतो याचं कारण असं आहे की पहाटेच्या वेळी जे सिद्ध असतात, जे योगी असतात, व्यक्त म्हणजे देहात असणारे आणि सूक्ष्म देहानं अवकाशात वावरणारे या सर्वांचा संचार ब्राह्ममुहूर्ती सतत चालू असतो. आणि तो संचार अशासाठी की ज्या ठिकाणी सुंदर साधना चालू आहे त्या साधक लोकांना आशीर्वाद देण्यासाठी हा संचार असतो. सद्गुरूंची जी स्थानं आहेत ती स्थानं अधिकाधिक संपन्न करण्यासाठी हा संचार असतो. त्या स्थानांपासून मिळणारं जे बल आहे ते आत्मबल वाढवण्यासाठी हा संचार असतो. म्हणजे व्यक्तातलं आत्मबल आणि अव्यक्तातलं बल या सर्वांचा सुरेख अशा प्रकारचा संगम आपणाला या ब्राह्ममुहूर्तावर झाल्याचं आढळतं. वाडीचा महिमा ज्यावेळी आपण कथन करतो किंवा अनुभवतो तेव्हा आणखी काही गोष्टींचा प्रत्यय येतो. तो प्रत्यय म्हणजे वाडीला सद्गुरुनाथ महाराजांच्या पादुका समोर वाहणारी जी कृष्णाबाई आहे या कृष्णेचं स्नान अतिशय भावयुक्त अशा अंतःकरणानं भक्त करत असतात. स्नानाचं महत्त्व
अशासाठी आहे की जो भगवत चरणी लीन होऊ इच्छितो त्यांनी आपलं मन शुद्ध करावं लागतं, पण त्या आधीची जी प्रोसेस आहे किंवा त्या आधीची जी प्रक्रिया आहे ती स्नानाची प्रक्रिया आहे. जेव्हा कृष्णेमध्ये स्नान करतो भाविक किंवा साधक, तेव्हा तिथल्या स्नानालाही एक प्रकारची भाव बैठक आहे, सुंदर परंपरा आहे. तेव्हा हे स्नान सुद्धा दत्त संप्रदायाच्या परंपरेला धरून आणि दत्त संप्रदायाची जी शुद्धी आहे, शुद्धी तत्व या संप्रदायाचं जे आहे, या शुद्धी तत्वाशी निगडीत अशा प्रकारचं स्नान. स्नान केल्यानंतर काय होतं नेमकेपणानं, तर शरीरामध्ये प्राणतत्व हे आणखी सुंदर रीतीनं कार्य करतं आणि शरीरामध्ये असणारे जे पंचवायू आहे हे वायू आपापलं कार्य नेटकेपणानं करतात. स्नानामुळं आणखी जर कोणती गोष्ट होत असेल तर बुद्धितत्व जे आहे हे बुद्धितत्व अधिक सजग होतं आणि माणसाला असं वाटतं की आपण एक प्रकारे अतिशय शुद्ध होत आहोत आणि अंतर्गत शुद्धी आपली होत आहे आणि आपण देवाच्या समोर जायला लायक होत आहोत किंवा देवपूजेसाठी किंवा महाराजांच्या दर्शनासाठी माझं सगळं शरीर पवित्र झालेलं आहे. पवित्रतम अशा तत्वामध्ये शिरकाव करून घेण्यासाठी, त्या तत्वाचा आस्वाद घेण्यासाठी म्हणून हे स्नान जे आहे, या स्नानाची परंपरा जर आपण पाहिली तर ती परंपरा अलौकिक अशा प्रकारचीच आहे. तेव्हा साधकांनी वाडीबरोबर महाराजांच्या पादुकांबरोबर भगवती कृष्णेचाही विचार करायला पाहिजे. टेंबेस्वामी महाराजांनी कृष्णा लहरी अशी एक रचना केलेली आहे, ज्या रचनेमध्ये त्यांनी भगवती कृष्णेची स्तुती वेगवेगळ्या प्रकारे आणि ती नदीसुद्धा कशी मनुष्याचं कल्याण करत असते याविषयी ही स्तुती केलेली. आपल्याला वाटतं या सगळ्या कल्पना आहेत, पण शास्त्राचा जर विचार केला तर थॉट फॉर्म्स अँड इमेज, म्हणजे विचार हा प्रतिमा प्रगट करतो. त्या दृष्टीनं जर का कृष्णाबाईकडे सुद्धा आपण भाव सघन करून गेलो तर तिचंही दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. हरिही ओम. Vittala 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 vittala